उन्हाळ्यात घरच्या घरी थंडगार आणि पित्तनाशक सोलकढी अशा पद्धतीने सोप्यात सोपी सोलकढी 5 मिनिटात कशी बनवायची ते बघूया। सोलकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी इथे 1 नारळ किसून घेतला आहे, त्यापासून 1 बाउल किस तयार झाला आहे। 6 ते 7 पाकळ्या कोकम, मीठ, मिरची, 1 इंच आलं, जिरे अर्धा चमचा, लसूण पाकळ्या 5 ते 6, कोथिंबीर, बीट। सगळ्यात पहिला आपल्याला गरम पाण्यात कोकम अर्धा तास भिजत घालायचे आहे। आमच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं, अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला खोबऱ्याचा किस 1 ते 2 मिनिटं फिरवून घेतलेला आहे। नंतर हे मिश्रण आपल्याला एका पातेल्याला कॉटनचे कापड बांधून मिक्सरला फिरवून घेतलेले खोबरं गाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने दाबून त्यातील पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे। परत हे खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा गाळून घ्यायचं आहे। कापड एकत्र गुंडाळून पिळून त्यातील संपूर्ण दूध काढून घ्यायचं आहे। मी हा खोबऱ्याचा किस 2 वेळा मिक्सरला फिरवून घेतला आहे, तरी पाणी घालून आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालतो। तुम्ही पाहू शकता एका नारळापासून 3 ते 4 ग्लास दूध निघते। अशाच पद्धतीने कोकम सुद्धा गाळणीने गाळून घ्यायचं आहे। कोकमला चमच्याने दाबून त्यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता हे दूध चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 बीटचे तुकडे घालून मिक्सरला वाटून घ्यायचं। नंतर अर्धी वाटी पाणी घालून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करून घेतलेले सर्व मिश्रण खोबऱ्याच्या दुधात घालून घ्यायचं। चमच्याने सर्व मिक्स करायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर हे मिश्रण चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। नंतर गाळणीने हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे। माझी ही सोलकढीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, न विसरता कमेंट करा। आपलं सर्व मिश्रण पूर्णपणे गाळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही पाहू शकता सोलकढीला रंग सुद्धा छान आला आहे। एका नारळामध्ये 3 ते 4 ग्लास सोलकढी तयार होते। सोलकढी आता थोडा वेळ फ्रीजला ठेवायची आहे। तयार झाली आहे आपली थंडगार पित्तनाशक सोलकढी। आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे।